मानसिकता तयार होण्याची खूप गरज आहे. आजची तरुण मुलगी गावात असो किंवा शहरामध्ये असो, तिच्यासमोर शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध आहेत. या बदलामुळे नव्या पिढीच्या आकांक्षांमध्ये काय परिणाम पडलाय? कसं आहे ना, की तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे ना इथे बसून म्हणजे ग्रामीण भागातल्या अगदी दुर्गम भागातली महिला मुलगी आज अमेरिकेच्या किंवा परदेशातल्या कुठच्याही विद्यापीठातून शिक्षण घेऊ शकते. तंत्रज्ञानाची ती कमाल आहे. आणि दूरचं तर सोडा, पण जर तिला म्हणजे ग्रामीण भागातली मुलगी आहे किंवा शहरी भागातली मुलगी आहे, तिला देशातल्या कुठच्याही कुठेही जाऊन काही काम करायचं किंवा काय, तर आजकाल वर्क फ्रॉम होम आलेलं आहे. त्यामुळे ती त्या संधी घेऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर उदाहरणच द्यायचं तर कसं आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे सरकारी ज्या सवलती आहेत किंवा तंत्रज्ञानाने ज्या नव्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या मुली महिलांपर्यंत पोहोचल्या. सगळ्यात महत्त्वाचं मी एक साधं उदाहरण देते की श्रद्धा धवन नाव ऐकलं, अहमदनगरची आपली मुलगी आहे. तिचे वडील दिव्यांग होते, अपंग होते. त्यांचा म्हशीचा गोठा होता आणि 10-11 म्हशी असतील. श्रद्धा यांनी काय केलं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अहमदनगरमध्ये एका गावामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय तंत्रज्ञानाच्या मदतीने उभा केला आणि स्वतःचा ब्रँड तयार केला. दुसरं कशाला, मामाअर्थ हा मोठा ब्रँड आपण बघतोय. तर त्यांच्या ज्या निर्माणकर्त्या आहेत गझल म्हणून, त्यांनी सुद्धा चंदीगडच्या एका छोट्या गावातून मामाअर्थची निर्मिती केलेली आहे आणि आज तो मोठा ब्रँड झालेला आहे. म्हणजे असं नाही आहे की शहरात जाऊनच आपली प्रगती होईल. कुठेही असू तरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण आपला विकास करू शकतो. हा जो विश्वास आहे ना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कालखंडामध्ये महिलांमध्ये आला. आणि पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येतो की ओरिसाच्या मयूरभंज गावात मधल्या आदिवासी पाड्यातल्या द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती झालेल्या आहेत. ही जी प्रेरणा आहे ना ती अतिशय, म्हणजे मी स्वतः गेलेली आहे. महिला सक्षमीकरणाचा हा एकूण